बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील केकत पांगरी गावातील प्रवीण बाबूराव जाधव यांनी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी गळफास लावून आत्महत्या केली। ही अत्यंत वेदनादायक घटना असून गेल्या कित्येक दिवसांपासून बंजारा समाज विविध संघटना आणि पक्षांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आरक्षणाची मागणी करत आहे। मात्र प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने समाजात प्रचंड नाराजी आणि असंतोषाची भावना निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर नवी मुंबई येथील समाजसेविका तसेच दीक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा दीक्षा दिलीप जाधव यांनी बीड जिल्ह्यातील गोरावी तालुक्यात प्रवीण बाबूराव जाधव यांच्या परिवाराला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला। त्यांनी कुटुंबियांना धीर देत समाजाच्या न्याय मागणीसाठी त्यांच्या बलिदानाला सलाम केला। समाजसेविका दीक्षा जाधव यांनी स्वर्गीय प्रवीण भाऊ बाबूराव जाधव यांच्या दोन्ही मुलांची शैक्षणिक जबाबदारी स्वीकारली आहे। प्रवीण जाधव यांना गोर बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट आणि सीपी बेरार नोंदीनुसार अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी स्वतःचे जीवन बलिदान केले होते। त्यांच्या मागे पत्नी, 2 मुले, आई वडील असा परिवार असून दीक्षा फाउंडेशनतर्फे दोन्ही मुले राजयोग प्रवीण जाधव वय 16 आणि राजवीर प्रवीण जाधव वय 12 यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेण्यात आली आहे। त्यांच्या कुटुंबाला भविष्यातही आवश्यक त्या सर्व प्रकारची मदत व आधार देण्याचा मानस समाजसेविका दीक्षा जाधव यांनी व्यक्त केला।